ह्या तुरीच्या शेंगा, तर ह्या तुरीच्या शेंगा एकदम फ्रेश आहे, शेतातला तोडलेल्या आहे. आता मार्केटमध्ये सध्या सर्वांकडेच उपलब्ध असतात. तर आपण यापासून एक अशी छान रेसिपी करणार आहे की कमी वेळेत होती आणि काहीतरी वेगळं. कारण भाजी, चटणी, कचोरी खाऊन सगळ्यांना तर बोर झालं असेल, तर आज आपण नवीन ट्राय करणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. तर यातल्या मी अर्ध्या शेंगा घेणार आहे, म्हणजे मला एक बाउल याचे ओले दाणे काढून घ्यायचे. तर आता मी हे ते दाणे काढून घेते. तर इथे मी एक बाउल दाणे घेतलेले. तुम्ही आता मला इथे दोघांसाठी रेसिपी करायची म्हणून एक बाउल दाणे खूप झालेले आहे आता. तर तुम्ही या पद्धतीने इथे मला फॉलो करा. तर आता इथे मी हे दाणे सोलून घेतलेले, इथे काढून घेतलेले. तर आता मी इथे सर्वप्रथम याला भाजून घेणार आहे. इथे आपल्याला हे दाणे स्वच्छ धुवून घ्यायची गरज नाही, कारण हे फ्रेश असल्यामुळे इथे तुम्ही बघू शकता. जर किडके वगैरे असेल तर तुम्ही तो काढून टाकायचे. तर चला आपण आता सगळ्यात पहिले याला भाजून घेऊ. आपण आता छानपैकी दाणे भाजून घेणार आहोत. याला आता छानपैकी ते भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी आता छानपैकी दाणे भाजून घेतले. आता हे दाणे काढून आपल्या याच्यावरती हिरवी मिरचीच भाजून घ्यायची. याचं कारण असं आहे, दाणे भाजून घेतल्यानंतर आपण जो पदार्थ करणार आहोत त्याची टेस्ट खूप छान लागते. त्याच्यामुळे तुम्ही इथे दाणे भाजूनच घ्यायचे, कच्चे दाणे वापरू नका तुम्ही इथे. तर आता हे दाणे काढून घेते आणि मी हिरवी मिरची भाजून घेते. तर इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या थोड्याशा अशा कट करून घेतलेल्या आहे. आपण इथे तिखट पण वापरू शकतोय. तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे हिरवी मिरची किंवा तिखटाचा वापर करू शकता, पण हिरवी मिरची टेस्ट छान येते म्हणून मी इथे थोडी हिरवी मिरची घेतलेली आहे. वाटल्यास आपल्याला तिखट जर लागतं आपण अजून ॲड करू शकतो, पण शक्यतो हिरवी मिरचीच इथे वापरा तुम्ही. आता इथे पण आपण याला छानपैकी भाजून घेऊ. तर इथे आपण आता दाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर चला आता मी याला हे थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेते. तर यामध्येच मी आता जिरे आणि ओवा टाकून घेते, बारीक करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं इथे आपल्याला. तुम्ही नंतर पण टाकलं चालतं, पण याच्यामध्ये टाकल्यानंतर ते एक जीव होऊन जातं, त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर हे काढताना आपल्याला पाण्याचा वापर करावाच लागणार आहे. शक्यतो पहिले काढताना बिना पाण्याचं काढायचं, नंतर लागलं तर आपण इथे पाणी टाकून घेणार आहोत. तर इथे मी छानपैकी पेस्ट करून घेतलेलं आहे बघा तुम्ही. आणि ते आपण थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे, तसं बारीक होत नाही, त्याच्यामुळे ते थोडंसं पाणी टाकून याला बारीक केलेलं आहे. तर चला आपण हे आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ. तर मी इथे घेतलेले 1 कप गव्हाचे पीठ, पाऊण कप ज्वारीचे पीठ घेतलेले आणि ते आपण थोडेसे 2 चम्मच बेसन घेणार आहोत. जर तुमच्याकडे ज्वारीचे पीठ नसेल तर इथे तुम्ही बाजरीचे पीठ पण वापरू शकता, तांदूळाचे पीठ पण वापरू शकता. अगदी 2 चम्मच इथे आपल्याला पोह्याचे पीठ घ्यायचं आहे. तर इथे मी टाकून घेणार आहे थोडीशी हळद, थोडेसे लाल तिखट, अगदी कमी तिखट वापरायचं इथे आपल्याला, कारण आपण इथे हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. धनिया पावडर आणि थोडीशी कस्तुरी मेथी. आता याला आपण इथे छानपैकी याच्यामध्येच मिक्स करून घेऊ. जर आपल्याला असं वाटलं की ते पाणी लागते तर नंतर आपण इथे पाणी ॲड करून घेऊ. तर आता इथे मी हाताने छानपैकी मिक्स करून घेते आणि चवीनुसार थोडेसे मीठ, कारण आपण इथे दाण्यामध्ये मीठ वापरलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे कमी वापरायचं आहे अगदी. आणि याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा पण वापरू शकतो. तर आता आपण याला हाताने मिक्स करून घेऊ. तर आता इथे आपण पाणी टाकून छानपैकी एक गोळा तयार करून घेणार आहे, कारण इथे पाण्याचा वापर करावा लागणार आहे, कारण हे खूप जास्त काही याच्यामध्ये भिजलेलं नाही आहे. तर आता इथे पाण्याचा वापर करून मी परत भिजून घेते, कारण इथे बघा आपले ज्याच्यामध्ये आपण दाणे बारीक केले होते मी त्याच्यामध्येच पाणी टाकून घेतलेलं आहे. तर आता छान गोळा तयार करून घेते. तर इथे मी आता छान गोळा करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर खूप पातळ पण करायचा नाही इथे आपल्याला. तर याला आपण आता 10 मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊ. तर इथे आपल्या पिठाला 10 ते 15 मिनिटं झालेले तुम्ही बघू शकता. आता याला आपण थोडेसे तेल लावून घेऊ आणि छानपैकी ते छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला ते लाटून घ्यायचे. इकडे मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती गरम करायला. तर आता इथे मी पहिले तेल लावून घेतले, त्याच्यानंतर आपण हे लाटून घेणार आहोत. जर तुमच्याकडून खूप जास्त पातळ झालं तर तुम्ही इथे एक कपडा टाकून याच्यावरती
थापून घेऊ शकता, पण इथे मी घट्ट करून घेतलं, त्याच्यामुळे इथे आपल्याला थापायची गरज नाही. आता इथे मी छानपैकी ते याला लाटून घेते. लाटल्यानंतर भाजायला पण खूप सोपे असतात आणि लवकर भाजून तयार होतात. त्याच्यामुळे ते आपल्याला हे पीठ घट्टच ठेवायचं आहे. तर बघा तुम्ही, आणि पीठ लावल्यानंतर काय ते खूप भुरके उमटतात व्हाईट व्हाईट, त्याच्यामुळे आपल्याला इथे पिठाचा वापर करायचा नाही आहे. तर इथे आपला पॅन गरम झालेला, याच्यावरती आपण आता टाकून घेऊ आणि याला दोन्ही साईडने छानपैकी भाजून घ्यायचं आहे. इथे आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं, तेल थोडं कमीच वापरायचं. तर आता इथे मी छानपैकी याला भाजून घेते दोन्ही साईडने. तर याला आपल्याला इथे दोन्ही साईडने छान भाजून तयार झाले, तुम्ही बघू शकता, आणि अगदी कमी वेळेत होतं. तर बघा, काहीतरी वेगळी रेसिपी आहे, तुम्ही मुलाच्या डब्यात पण देऊ शकता. तर बघा, तुम्ही ट्राय करा, नक्की मुलांना आवडेल. तर नवीन नवीन रेसिपीसाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता मी ते सर्व थालीपीठ करून घेणार आहे. हे आता आपण दह्यासोबत, कढीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत, कशासोबत जरी ते खाल्लं तर खूप छान लागतं.